तर नागपूरमधून ही दृश्य सध्या आपण पाहतोय। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात येतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या नागपूरमध्ये तापल्याची दृश्य पाहायला मिळत आहे। तर आंबेडकरी संघटनांकडून आता या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते। दीक्षाभूमीतील स्तूपाला धोका होऊ शकतो असं सांगत या ठिकाणी तोडफोड करण्यात येते। या संपूर्ण परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। या ठिकाणी आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत, तोडफोड करण्यासाठी नाही असं देखील इथल्या लोकांचं म्हणणं आहे। मात्र सध्या नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या नागपूरमध्ये तापल्याचं पाहायला मिळतंय। तर काही संघटनांकडून या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी संघटनांकडून या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते। यावेळी या ठिकाणी महिला देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। दीक्षाभूमीतील स्तूपाला धोका होऊ शकतो असं सांगत या ठिकाणी तोडफोड करण्यात येते। या संपूर्ण परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। तर नागपूरमधून मोठी बातमी सध्या समोर येते। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळतंय। तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत जोडले गेले। तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत सर। नागपूरमध्ये आता दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय। याच परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। काय प्रतिक्रिया द्याल? नाही, काय लोकांचा जो आदर करायला पाहिजे, कारण 3 महिन्यापासून ते आंदोलन चालू आहे, अजूनही ते कामकाज थांबत नाहीयेत आणि त्यामुळे आज उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। आणि खऱ्या अर्थानं तिथे ते जे 3 माळ्याचं ते पार्किंग करतायत ते गरजेचं नाहीये। त्यामुळे त्या दीक्षाभूमीवरती धोका निर्माण झाला दीक्षाभूमीला आणि त्यामुळे लोकांचा त्याला विरोध आहे आणि लोक सतत त्यासाठी विरोध करतात, पण ऐकायला तयार नाही। म्हणून शेवटी आज लोकांनी हा मोठा उद्रेक झालेला आहे। त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे, खास करून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी याच्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांशी आणि संबंधित एजन्सीशी चर्चा करून हा ताबडतोबीने हे जे काही कामकाज चाललेलं आहे ते थांबवावं। नक्कीच सर। सरकार दरबारी कोणाशी आपलं बोलणं झालंय का या संदर्भात? आपण कोणाकडे या संदर्भातली मागणी स्पष्टपणे मांडली आहे का? या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलणार आहोत। नक्कीच नक्कीच। सध्या ह्या परिसरातला तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलाय। पोलीस बंदोबस्तात देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे फक्त चर्चा करण्यासाठी आलोय, मात्र या ठिकाणी आता तोडफोड देखील करण्यात येते। नेमकी या इथल्या लोकांची भावना काय सर? नाही, त्यांना काही झालं ते तिथे पार्किंग नको आहे आणि ते सरकारने ऐकावं असं माझं मत आहे। आणि मी त्यासाठी महाराष्ट्र सरकारला, खास करून मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की बाबा लोकांच्या इच्छेचा आदर करावा। आज 3 महिन्यापासून लोकांचं म्हणणं आहे की तिथे असं पार्किंग होऊ नये आणि लोकांचं कुठल्याही प्रकारच्या सुशोभीकरणाला विरोध नाही, परंतु हे पार्किंग जी गरज नसताना करतायत आणि त्यामुळे दीक्षाभूमीला धोका निर्माण होईल अशी लोकांची भावना झालेली आहे आणि त्यामुळे ते पार्किंगचं काम थांबवावं अशी सर्वांची इच्छा आहे। आणि मी लोकांना सुद्धा तिकडे असणाऱ्या सर्व लोकांना आवाहन करतो की हे सर्व संयमाने घ्या, कायदा हातामध्ये घेऊ नका। धन्यवाद। नक्कीच सर, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार अशी प्रतिक्रिया देखील आता रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे। मात्र आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात येतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या तापल्याचं पाहायला मिळतंय। अनेक संघटनांकडून आता या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते। दीक्षाभूमीतील स्तूपाला धोका होऊ शकतो असं सांगत या ठिकाणी तोडफोड करण्यात येते। ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी आता काही प्रमाणात नागरिक संतप्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येण्याची दृश्य सध्या आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला आता मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय। या ठिकाणी नागरिक आता संतप्त झाल्याचं, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।
या ठिकाणी तोडफोड देखील करण्यात येते आणि आत्ताच नुकतीच या ठिकाणी नागरिकांकडून जाळपोळ देखील करण्यात येण्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या नागपूरमध्ये तापल्याचं पाहायला मिळतंय। अनेक संघटनांकडून या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येते। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेले। सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला आता विरोध करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? असं आहे की हे ते सगळं आस्थेचं आणि श्रद्धेचं ठिकाण आहे। तिथे मानवतावादी मोठी चळवळ झालेली आहे। एका धर्मामध्ये अन्याय झाल्यामुळे तिथे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा ते ठिकाण आहे। तर त्या अशा ठिकाणी जर काही बदल करायचे असतील तर त्या संदर्भामध्ये सर्व घटकांना विश्वासात घेऊन ते करायला पाहिजे। तिथे आंबेडकरी अनुयायांचं तिथे सौंदर्यीकरण होत असेल, भाविकांसाठी काही सोयीसुविधा होत असेल, याला विरोध नाही आहे। म्हणजे कुठेतरी काहीतरी कोणाचे कमर्शियल इंटरेस्ट जे आहे त्या इंटरेस्ट हे लोकांच्या लक्षात आले आणि त्याच्यामुळे लोक आक्रमक झालेले आहे। मला वाटतं ते काम तात्काळ थांबवलं पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि नंतरच पुढे गेलं पाहिजे। नाहीतर मग परिस्थिती चिघळू शकते, लोकांचा विश्वास उडू शकतो या सगळ्या गोष्टींचा आणि ते श्रद्धेचं आणि आस्थेचं ठिकाण असल्यामुळे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।